तर चला सुरू करूया आपला नवीन व्हिडिओ. जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, थोडीशी तब्येत डाऊन आहे, तरी पण व्हिडिओ तर बनवायचा आहे. फोकस हट्टा कामा नाही, ती चार लोक काय म्हणतील. यो, ज्यांना माहित नाही मी कोण आहे त्यांच्यासाठी परत एकदा, मी आहे तेजस आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रियालिटी चेक द मिरर बाय तेजस. सो आज काहीतरी नवीन विषयावर बोलूयात, नवीन काहीतरी सुरुवात करूयात. कालच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की कसं ते पेंग्विन आणि माकडाचा रेफरन्स देऊन मी थोडीशी एक गोष्ट तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. पण फोकस हट्टा कामा नाही, आजचा जरा व्हिडिओ बनवूया आपल्या स्टाईल मध्ये. यो 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 हनी सिंग. सो एनर्जी आहे, अनफिल्टर्ड, अनअपोलॉजेटिक. सो आज काय वर बोलूयात आपण? सांगा काहीतरी सांगा. लाईव्ह मी लवकरच जाईल, जसे जसे व्हिडिओ व्हायरल होत राहतील तशी मी लाईव्ह लवकर जाणार आहे. बघूयात सगळे किती प्रेम करताय आपल्यावर आपण ऑनलाईन आल्यानंतर. ये ये ये. सो ती चार लोक काय म्हणतात, तर ही चार लोक आपल्याला फक्त नावं ठेवायला येतात. जसं आधीच्या काही व्हिडिओजमध्ये मी बोलली आहे की हे जर त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप करायचं ठरवलं असतं, काहीतरी स्किल स्वतःमध्ये काहीतरी करण्याची वृत्ती ठेवली असती, तर आजही ते आपल्यासारखे फोकस्ड असतील. आणि मी तुम्हाला हेच सांगेल, ज्या गोष्टीवरनं मी फोकस झाली आहे, पहिली गोष्ट, ह्या लोकांपासून लांब राहा. मी तर म्हणते 10 हात लांब राहा, जसं मी आधी सांगितलं. आता तुम्ही त्यावर फोकस करा की तुम्हाला लांब राहायचंय ह्या लोकांपासून, तुम्हाला स्वतःचं काहीतरी निर्माण करायचंय. सरळ माझ्यासारखं कॅमेरा उचला, सरळ उचला, मनात जे आहे ते सरळ बोलून टाका. मागचा पुढचा काहीच विचार करू नका. तुम्ही काही नाही, मी पण काय आहे ते आहे. डायरेक्ट कनेक्टिव्हिटी जोडली गेली आहे. मी थांबणार नाही. 1-2 व्हिडिओ 1-2 दिवस मागं पुढे होईल, पण मी व्हिडिओ बनवायचे थांबवणार नाही जोपर्यंत ह्या सगळ्या विषयांवर कोणीतरी उठून बोलणार नाही, तोपर्यंत ह्या लोकांचं ह्या सगळ्या गोष्टी थांबणार नाही. मला माहितीये जोपर्यंत दुनिया आहे तोपर्यंत ही लोक राहणारच. पण आपल्याला अशा लोकांना हेल्प करायची आहे जेणेकरून अशा कुणी म्हणजे डिप्रेशन मध्ये जातं, कोणाला एन्झायटी असते, कोणाला काहीतरी होतं ह्या लोकांपासून. म्हणजे बघ ना, असं एखादं कोणी जर आपल्याला बोललं ते आपल्याला लागतं, मग आपण त्याचा 2-3-4 दिवस विचार करतो आणि त्याच्यात आपले दिवसच वाया घालवतो स्वतःचे. आणि ती जी व्यक्ती असते ना, तिला घंटा काही फरक पडत नाही. सॉरी टू यूज दिस लँग्वेज, बट स्टे, तिला काहीच पडलेली नसते. ती मस्त निर्लज्ज सदा सुखी आपली, काही घेणं देणं नाहीये, ठीक आहे. पण आपल्याला तसं वागता येणार नाहीये लवकर. काही दिवसांनी तुम्हाला तसं वागायचंय. आता मी टीट फॉर टॅट देते समोरच्याला. तू माझी कोडी काढली, मी पण तुझी काढणार, बस. असा आता आपल्याला करायचं. इसके लिए ये प्लेटफॉर्म मैंने लिया है भाई, हम देंगे, तबियत से देंगे भाई तुमको, तबियत से देंगे. एवढंच लक्षात ठेवायचं. खूप काही अचीव करायचंय लाईफमध्ये, खूप काही अचीव करायचंय. त्यामुळे ह्या चार लोक काय म्हणतील ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्षच देऊ नका. अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. जसं सांगितलंय मी, तुम्ही एकटं राहा. बघा, ऑटोमॅटिक ती एनर्जी तुम्हाला मिळेल, ऑटोमॅटिक तुमचे वाइब्स तसे निर्माण होतील. आणि तुम्ही पण हे करत असताल की हा काय बोलला, ही काय बोलली, तो काय बोलला, मग ते तुमच्यापर्यंत नाही येऊ शकत. तुम्हाला कधीतरी हर्ट होणार. का तर तुम्ही दुसऱ्यांना बोलले तर तुम्हाला हर्टच होणार ना.
पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवायची की आपण कोणाच्या नादी लागता कामा नये. फर्स्ट थिंग माझे बाबा नेहमी सांगते, हे बघ ताई, पहिली गोष्ट आपण कोणाच्या नादी लागायचं नाही. आणि समोरचा का नादी लागला आपल्या तर त्याला शेवटपर्यंत सोडायचं नाही. ठीक आहे, शेवटपर्यंत म्हणजे तो एक वेळेस विसरून जाईन हिच्या नादी लागला होता, पण आपण विसरायचं नाही बाई. आपण ह्याचा नाद म्हणजे बेकार, लयच बेकार. हा, नाद करायचं नाही आपल्याशी, ह्या ऍटिट्यूड मध्ये राहायचं. कळलं? काही दिवस त्रास होईल, काही वेळ त्रास होईल, पण जेव्हा तुम्हाला तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगेन ना की येस, नाव हिअर यू आर, तूच आहेस. ते म्हणतात ना, तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार, तशातली गोष्ट आहे. तुलाच तुझं घडवायचंय, तुलाच तुझं करायचंय, तुलाच तुझ्या क्वालिटी ओळखायचंय. त्याशिवाय ह्या चार माणसांना वचक बसणार नाही. हे करायचंय आपल्याला. तुम्हाला काही हेल्प लागेल, जसं मी सांगितलंय तसं तुम्ही मला मेसेज करा, मला सांगा. ठीक आहे, मी माझे दोन्ही पण चॅनल्स म्हणजे दोन्ही पण यूट्यूब, इंस्टाग्राम टोटली वेगळे ठेवले. तुम्हाला इंस्टाग्रामवर कुठेच माझे हे पोस्ट वगैरे अपलोड झालेले दिसणार नाही, कारण की मी पूर्णपणे ते वेगळं ठेवलेलं आहे. सो आपल्याला यूट्यूबला फोकस करून ग्रोथ करायचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही मला हेल्प करणार आहात. तुम्ही काही मला अशा स्टोरीज पण सांगू शकता, ज्या स्टोरीज कोणाला तरी रिलेट होतील आणि त्या मी याच्याद्वारे सांगेन. शुअर, यू आर वेलकम. दिस प्लॅटफॉर्म इज फॉर दोज पीपल. आय सेड की हा तुमचाच प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही माझ्याशी बोला, तुम्ही मला कनेक्ट व्हा, आणि तुम्ही सांगा मला स्टोरीज, म्हणजे मी त्या स्टोरीज मी माझ्या मस्त ह्याच्यात नरेट करेन, आणि आपण तो देऊन टाकूया ट्रोल कोणाला तरी, आणि करून टाकूया मस्त सगळ्यांना सरप्राईज. कारण अरे ही तर स्टोरी माझी होती, असंच मी कोणासोबत तरी केलं होतं आणि असंच ते व्हायब्रेशन्स आले होते. आता काय, कसं काय ही रियालिटी चेक चाललंय हे सगळं बरोबर. आणि खूप साऱ्या गोष्टी सेमच खूप साऱ्या लोकांबरोबर होत. आणि हे नवीन नाही आहे की लोक काय विचार करतील, आणि तोच विचार आपल्याला नाही करायचा. ठीक आहे, तोच विचार आपल्याला नाही करायचा. सो आजच्या पुरतं थँक्यू. सबस्क्राईब करा, व्हायरल करा, व्ह्यूज वाढवा, मित्रांना पाठवा, शेअर, सगळं 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 मित्रमैत्रिणींना पाठवा. शेअर, लाईक, फॉलो, सबस्क्राईब, सगळं 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 जे यूट्यूबसाठी आहे ते करा. आजच्यासाठी बस. थँक्यू, धन्यवाद.